काहींनी इतका प्रयत्न केला, झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई, पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो, काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. अवलाद जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत वाले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाले, पिंजरा खाली. काय डीजे लावायची गरज आहे. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. चांद के बाद आई सवेरा, दिखना हर दिन नया सवेरा. पाव फूला से, पाव फूला से, पाव फूला से रखने से पहले पहले कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आज पहिलं जग शून्य होतं. 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो.
हा, आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे, ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती झेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. बस. आणि असा माणूस तयार करायचा ठरवला. आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हां, आता माणूस तयार करायचं ठरवलं. मग आता स्त्री पुरुष एकत्र आले. आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक, स्त्री संघ, महाराज मंडळी सगळं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा माझा पोरगा नालायक का निघला, नालायक का निघला, नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात आहे. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत, 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोणाला सांगा. हां, मग पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर आहे का. आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे, माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं. त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य, 4 खाणी तयार झाल्या. माणूस तयार करायचं, माणूस तयार करायचं ठरलं. अजून तयार झालाय का नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं, इन मीन 100. 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले, 50. 50 मध्ये 3 टप्पे, बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटा उतानं पडण्यात. मिळाला ना मॅ काय केलं म्या, काय केलं नाही तो. बस. आणि माणूस तयार करायचा ठरला. कसा तयार झाला ऐका. आता स्त्री पुरुष संघ झाला. महिला मंडळ पुरुष मंडळी नीट ऐका. स्त्री संघ झाला. स्त्री संघ झाल्यानंतर 21 दिवसाच्या पासून पुढे हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची वाढ सुरू होते. बाळाची वाढ कशी होते ऐका. स्त्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो, स्त्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, आणि स्त्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर संतती खराब, बेवडी आणि नालायक निघते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे माझा पोऱ्या नालायक का. तसं नाही, टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. तुम्ही म्हणाले याला काही पुरावा, एका मिनिटात पुरावा. आपले पुराव्याची ओव्यांची नाही आहे काही. पुरावा एका मिनिटात. पुलस्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता. आणि सूर्य अस्ताला जाण्याची वेळ ही स्त्री संघाला अशुभ असल्या कारणाने रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. पुढे ऐका. आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी स्त्री संघ केलता तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता. आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संघ केलता तर देवाचा अवतार भक्त प्रल्हाद जन्माला आला. असं कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंड आहे का कोणी उठायचं. माया काही नाही 6 वर्ष पोर आळंदीत घातली, फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्यांना काही, फक्त खऱ्याची आई मिली. कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं पोर कुठे डॉक्टर होत असेल, त्याला मार्क नको कटवाण घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला आर्टला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला, त्याला भेजाच नाही, खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. हा करतो प्रयत्न, ते अडपाट ते 48% मार्क पडले, ते आर्टला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचं जोराव पैसे, त्याला भेजा आहे का. ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती, त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यांना लगेच पहिला दणका, झोपा. उभ्या ना काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, मॅक पहा. काय होतं तुम्हाला.
मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय होतं? आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत आले का झोपा. उभ्यानं काही नाहीच. काय आलं माणसं नीट होतील. काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने. पहिल्या महिन्यात आता बाळ बनवायचं बरं का, आता परत घोटाळा नाही करायचा, आता बनवूनच दाखवतो बाळ. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, लिहून घ्या. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा किती महिना लागला आता. चला गाड्यांना 4था लागला घ्या. हा ऐका आता पहिल्या महिन्यात आता बाळ बनवूनच दाखवतो पटकन, कीर्तनात लवकर पोरं होत्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, 4थ्या महिन्यात हस्ती येतात, हस्ती म्हणजे हाडं, 5व्या महिन्यात त्वचा येते स्किन, 6व्या महिन्यात महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. त्याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात त्यान पंप विसरून या. पटकन पुढे जातो. 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ. 9वा अध्याय. मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या दात्री. आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते, हात गार पाण्यानं असं बाळावर शिपडते. शिपडावं लागतं. तो शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलोय. आणि बाळ बाहेर आल्यावर तिथं आजीबाई लागते. म्हणून बाळ आल्या बाहेर आल्यावर ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा 5वीपर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं. त्याच्या कपाळावर 5वीच्या दिवशी सटवी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण फिटवणे. आता ह्या 5-10 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं ते बंद करून टाकलं आहे, कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं की काय लिहिलं. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं बाटलीला तर भातावर सुद्धा दारूच वतली तेव्हा कावळ्याने डेअरिंग केली, नाही तर कावळा शिवाला. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? यश. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर नाव ठेवलं, त्याचं नाव यश ठेवलं. पुरावा अध्याय नंबर 18 अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. घरी गेल्यावर ओव्या नंबर सगट लिहून घ्या आणि घरी गेल्या उचका खरं सांगतो का लबाड्या.
अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत उठे बाळ बाहेर आलं आजीनं मांडीवर घेतलं त्याला यश हे नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया यश होता शिव तो गुतला मायेत त्याच्यामुळे तो झाला जीव आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावं लागतो त्याचं नाव काकडा. आता मूळ कोण आहे शिव मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका हा होता ब्रह्म याला आजीने एक दिला झटका याची आजी याला काय म्हणली माहिती का तुझं बिस्किट तुझं पहिला दणका त्याला कोणचा दिला तुझं तू ते म्हणलं माझं हो मग पहिला शब्द तयार झाला तू मी तुझा आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी तू तुझा मी हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काल होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी ती माझी नाही ना ती माझी नाही ना कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर अरे पागले तू असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. अरे 3 मेले तू एकटाच राहिलाय ते 3 झाले भूत तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या ए दरिद्री ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी त्यारे आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं. ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात एक आई वडील आणि 2 संत. 3रा बायको प्रेम करीत नाही प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय
विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वह ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नाही सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय, काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा. मग याने सांगितलं काय झालं. त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे, मी तुमच्यावरून जीव ओळून टाकला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल आहे गुलाब का, लडका आहे गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं, पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरगावला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. आणि त्याला काही पोरग